मित्रांनो, जर एखाद्या अनोळख्या ठिकाणी रात्र काढायची तुम्हाला संधी मिळाली तर तो अनुभव कसा विलक्षण असेल. पण कधी कधी हाच अनुभव जीवघेणाही ठरू शकतो. असं मी काय म्हणतोय तर याच्या मागे एक कारण आहे. ते कारण म्हणजे माझा एक जवळचा मित्र राजेश. राजेश हा शाळेपासून माझ्या सोबतच आहे आणि माझा चांगला मित्र आहे. त्याच्या आयुष्यातला एक थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या रात्रीचा पाहुणा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जो अनुभव मी घेऊन आलोय तो खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. तर ही घटना आहे साधारण 2-3 वर्षांपूर्वीची. तर राजेश काही कामानिमित्त मागे पुण्याला गेला होता. म्हणजेच जेव्हा कोरोना काळ होता, म्हणजे 19-20 साली, त्या काळातली घटना आहे. त्या काळी फारसे लोक प्रवास करत नसत, पण एका महत्वाच्या कामानिमित्त त्याला पुण्याला जावं लागलं होतं. आणि येता येताच त्याच्यासोबत हा अनुभव घडला होता. त्याला तिकडून निघता निघता थोडा उशीर झाला, म्हणजे जवळपास 6-7 वाजले होते. तो जवळपास 10च्या हिशोबात निघाला होता, म्हणजे 10 वाजेपर्यंत तो नाशिकमध्ये पोहोचेल. पुण्यातलं काम आटोपल्यानंतर त्याला निघायला थोडा उशीरच झाला, म्हणजेच 5-6 वाजले होते. आता 9-10 वाजेपर्यंत मी नाशिकला पोहोचेन अशा विचाराने तो निघाला. त्याच्याकडे त्याची एक जुनी 4 व्हीलरही होती. 4 व्हीलर असल्यामुळे जास्त काही ताण वाटत नव्हता आणि रात्रीचा त्याला ड्रायव्हिंग करण्याचा चांगला अनुभवही होता. अर्थातच तो प्रथमतः ड्रायव्हिंग करत नव्हता, त्याच्यामुळं त्याला फारसं काही वाटतही नव्हतं. पण रस्त्यात येता येता त्याला भलताच उशीर झाला आणि रस्त्यानेच त्याच्या गाडीनेही थोडी तक्रार दिली. त्यामुळं त्याला अर्ध्या मधात पोहोचेपर्यंत चांगले 9-9:30 वाजून गेले. आता नाशिकमध्ये पोहोचायचं तर 11-12 हमखास वाजणार होते. त्यामुळं आपण मध्येच कुठेतरी थांबून एखाद्या लॉज वगैरेवर रात्र काढावी आणि उद्या सकाळी निघावं असा विचार त्याने केला. त्याने घरी फोनही लावला आणि मी उद्या सकाळी येतो असं कळवून दिलं. पण तो जिथे होता तिथून जवळपास बऱ्याच लांबपर्यंत एकही ढाबा किंवा एखादा लॉज वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे जेवणाची तर सोय नव्हतीच, पण राहण्याचीही अजिबात सोय नव्हती. आता नक्की तो कुठेही हेही त्याला कळत नव्हतं. तो थोडासा पुढे आला आणि दुष्काळात 13वा महिना. हॉटेल शोधण्याच्या नादात तो अशा रस्त्यावर आला होता जिथे त्याला नेटवर्कही मिळत नव्हतं. पुण्याला तो फारसा जायचा नाही, त्यामुळे रस्ता त्याच्या परिचयाचा अजिबातच नव्हता. आता तो नक्की कुठे याचा उलगडा काही होत नव्हता. आता त्याला ड्रायव्हिंग करणंही शक्य नव्हतं, कारण त्याला झोप येत होती आणि पोट तोडत होतं, कारण त्याला भूकही लागली होती. आता त्याला कळत नव्हतं की आपण काय करावं. तेवढ्यातच त्याला त्याच्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर एक भला मोठा लाईट चमकताना दिसला. तो तिकडे गेला तर हायवे लगतच एक छोटासा बारका रस्ता जात असे. त्या रस्त्याने त्याने गाडी वळवली तर त्याला समोर एकदम जुन्या काळातली एक हवेली दिसली. त्या हवेलीच्या आतमध्ये भला मोठा लाईट लावलेला होता आणि बाहेर एक भलं मोठं लाकडाचं गेट होतं. तो गाडीतून उतरला आणि तो मनाशीच म्हणाला, बरं झालं बाबा, काहीतरी सापडलं. आजची रात्र आपण इथंच विनंती करून राहूयात आणि उद्या सकाळ होताच आपल्या घराकडे जाऊयात. आजही झोप येते जाम, रात्रीचं ड्रायव्हिंग करणंही सेफ नाहीये. असा विचार करून तो त्या मोठ्या हवेलीच्या आतमध्ये शिरला. त्यानं लाकडी दरवाजा ढकलताच कर्णकर्कश असा आवाज झाला. आधी त्याला थोडीशी भीती वाटली, पण नंतर त्यानं ती गोष्ट धुडकावून लावली आणि आतमध्ये शिरला. आता खरं तर भीतीवर मात करणं गरजेचं होतं, कारण झोपही येत होती आणि रस्त्यावर गाडी लावून झोपणंही त्याला सुरक्षित वाटत नव्हतं. त्यामुळंच तो कशीबशी हिंमत एकवटून त्या जुन्या पुराण्या हवेलीत शिरला. आतमध्ये जाताच त्याच्या असं लक्षात आलं की ही हवेली बहुतेक खूप दिवसांपासून बंद पडलेली आहे, कारण आजूबाजूला खूप सारा पालापाचोळा पडलेला होता आणि समोरच एक एकदमच जुना झोका होता. ते जुन्या काळात असायचे बघा, वाड्या वगैरेच्या बाहेर, अगदी तशा प्रकारचा. तो त्या झोक्याच्या जवळ गेला तर अचानकच हवेच्या झुळकीसोबत तो झोका हलायला लागला आणि तो झोका एकदम कर्णकर्कश आवाज करत होता. म्हणजे ते भूताच्या पिक्चरमध्ये दाखवतात बघा, अगदी करकर असा आवाज. त्याने त्याची भीती अजूनच वाढली. आयला, इथं कोणी राहत बी असेल की नाही, तो स्वतःशीच म्हणाला
पण त्यानं नंतर विचार केला, आता इथपर्यंत आलोय तर एकदा दरवाजा वाजवूनच बघूयात, काय सांगावं, कोणी भेटलं तर चांगलंच आहे. म्हणून त्याने हिंमत एकवटून दरवाजावर थाप मारली. त्याने थाप मारताच लगोलग दरवाजा उघडला गेला. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तो दरवाजा एवढा झपाट्याने उघडला होता की जणू काही कोणीतरी त्याच्या थापीची वाटच बघत असावं. तो एक पाऊल मागे सरकला आणि त्यानं समोर पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून तो अवाक होऊन पाहतच राहिला. कारण त्याच्या समोर उभी होती जवळपास 25शीतली एक सुंदर आणि मनमोहक अशी तरुणी. ती बाई एवढी सुंदर होती की तिच्याकडे पाहतच राहावंसं वाटत होतं. त्यानं कसाबसा तोल आवरला आणि त्या बाईला म्हणाला, अहो, माझी गाडी थोडी तक्रार देते, मला रात्रभर राहायला मिळेल का? त्यानं असा प्रश्न करताच ती बाई अचानकच खुश झाली. त्याला आधी काही कळालंच नाही, पण त्या बाईने त्याला आतमध्ये घेतलं. या ना, ती असं म्हणाली. तिचा आवाज एवढा मधुर होता की कोणी एकदा ऐकला तर अगदी ऐकतच राहावंसं वाटेल. तो आतमध्ये गेला तर आतमध्ये एका आलिशान सोफ्यावर एक जवळपास 80तला म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताऱ्यानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि मग तो त्याची तंबाखू मळू लागला. राजेश आता हळूहळू आतमध्ये गेला आणि त्याच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसला. तो त्या म्हाताऱ्याला म्हणाला, आजोबा, माझी गाडी थोडी तक्रार देते आणि मला झोपही येते. रात्रीचा प्रवास मला बरोबर वाटत नाहीये. तुमच्याकडे रात्रभर राहायची मला परवानगी द्या. उद्या सकाळ होताच मी निघून जाईन. असं म्हणताच त्या म्हाताऱ्यानं होकारार्थी मान हलवली आणि त्या बाईकडे पाहिलं. त्या बाईने लगेच कमरेच्या चाब्याचा गुच्छा काढला आणि माझ्या हातावर एक चाबी टेकवली. चाबी घेताच मी लगेच उठलो आणि त्या म्हाताऱ्याचे आभार मानले. ती बाई म्हणाली, चला, मी दाखवते तुमची खोली. तिचा तो आवाज ऐकून मी पुन्हा मोहित झालो आणि तिच्या मागे मागे चालू लागलो. एक मजला चढल्यावर लगेच एक खोली होती. त्या खोलीच्या वरती एक विचित्र प्रकारचं नक्षीकाम केलेलं होतं. ते नक्षीकाम फारच सुंदर, पण नक्की ते कशाचं आहे हे मला मात्र कळालंच नाही. जास्त विचार न करता मी लगेच दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेलो. त्या बाईला धन्यवाद म्हणून मी लगेच कडी लावून घेतली. आतमध्ये मस्त लाइटिंग होती. एक भला मोठं कपाट, एक भला मोठा आरसा आणि समोरच एक भला मोठा दिवाण होता. म्हणजेच चांगला राजेशाही काळातला तो वाडा होता, यात काही शंकाच नव्हती. आता मात्र राजेशच्या मनात वेगळीच खिचडी शिजू लागली. त्याच्या मनात घर केलं होतं त्या सुंदर तरुणीच्या सौंदर्यानं. तो स्वतःशीच पुटपुटला, आयला, मी आजवर एवढ्या पोरी पाहिल्यात, पण कधीच मला एवढा मोह झाला नाही. आणि आज अचानक हे का होतंय? आणि तेही त्या बाईने आपली एवढी मदत केली, आपल्याला रात्रीचा निवारा दिलाय, आणि तिच्याच बाबतीत असे विचार. छे, हे सर्व चुकीचं आहे. मनातले विचार झटकत तो लगोलग पलंगावर आडवा झाला. 10-15 मिनिटे तो इकडच्या कुशीवरनं तिकडच्या कुशीवर होत होता, पण त्याला झोप मात्र काही येत नव्हती. आणि झोप येणारही कशी हो, पोटात एवढे कावळे ओरडत होते. त्यामुळे तो उठला आणि लगेच खोलीच्या बाहेर पडला आणि न राहून लगोलग पायऱ्या उतरत खाली आला. तेव्हा त्याला दिसलं की तो मगाचा म्हातारा आता आजूबाजूला कुठेही दिसत नाहीये. फक्त ती एक बाई, ती बाई मात्र सोफ्यावर बसलेली होती आणि कसलं तरी पुस्तक वाचत होती. राजेश म्हणतो, मी जसाच खाली उतरलो तशी ती बाई माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, काय, कुठं निघालात पाहुणे? त्यावर मी म्हणालो, अहो, मला जाम भूक लागलीये, मी जवळपास एखादा हॉटेल वगैरे आहे का बघतो आणि काहीतरी खाऊन येतो. त्यावर ती मंदशी हसली आणि एकदम हळू आणि शांत स्वरात म्हणाली, अहो, वेळ बघा किती झाली, रात्रीचे 12:30 वाजून गेलेत. एवढ्या रात्री म्हणजे हॉटेल वगैरे काही चालू नसेल, तुमची काही हरकत नसेल तर थोडंफार जेवण उरलेलं आहे, मी ते घेऊन येते, तुम्ही ते खा, म्हणजे तुमच्या पोटालाही थोडा आधार वाटेल. तिचा तो मधुर आवाज, आहा, तो ऐकताच माझ्या अंगावर सरसरून काटे आले. हे काटे काही भीतीचे नव्हते तर प्रेमाचे. तिच्या त्या आवाजाने मला तिच्याकडे अजूनच संमोहित केलं होतं. तिचं ते आखलेलं सौंदर्य, तिची ती गोरी काया आणि तिचा तो गोड आणि मधुर आवाज, सर्व काही अगदीच परफेक्ट होतं. राजेश आता हळूहळू तिच्याकडे मोहित होऊ लागला, पण त्यानं पुन्हा स्वतःला आवर घातला आणि तो जेवणाच्या टेबलवर जाऊन बसला.
अगदी 5-10 मिनिटातच ती बाई एका वाटेत एक सूप घेऊन आली. ते कसलं सूप होतं कोणास ठाऊक. त्याची चवही एकदम विचित्र आणि बेकार होती. पण मला भूक एवढी लागली होती की मी चवीकडे फारसं लक्ष दिलंच नाही. त्या बाईच्या सौंदर्याकडे बघता बघता मी ते विचित्र आणि घाण लागणारं सूपही पिऊन घेतलं. त्यानंतर ती बाई माझ्याकडे पाहून हसत होती. मला नेमकं कळतच नव्हतं की ती माझ्याकडे बघून का हसते. ती बघून हसते की हसून बघते याचा काही उलगडाच होत नव्हता. मी त्या बाईला म्हणालो, तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. एकतर तुम्ही मला रात्रीचा निवारा दिलात आणि आता पोट भरून जेवणही दिलं. खरंच थँक्यू सो मच. मी असं म्हणालो खरं, पण त्यावरती बाई काहीही बोलली नाही. ती फक्त मंद हसली आणि ती वाटी घेऊन पुन्हा किचनमध्ये निघून गेली. मी आता पुन्हा आपल्या खोलीकडे निघालो. पायऱ्या चढल्या, खोली उघडली आणि पुन्हा बेडवर आडवा झालो. आता मात्र मला लगोलग गाढ झोप लागली. मध्यरात्री कधीतरी कसल्याशा आवाजाने मला जाग आली. पण मी मात्र त्या सौंदर्यवतीच्या स्वप्नांमध्ये रंगलो होतो. मला वाटत होतं की हे स्वप्न कधी तुटूच नाही. पण मला हे माहीत नव्हतं की एकदा विखुरलेलं स्वप्न पुन्हा सावरता येत नाही. त्या आवाजानं माझी झोपमोड झाली आणि मी उठून बसलो. पण तेवढ्यातच मात्र मला रूममधूनही कसला तरी आवाज आला. मी झटक्यातच बाजूचा लॅम्प लावला आणि जे मला दृश्य दिसलं ते पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. यावेळी प्रेमाचा काटा नव्हता, तर यावेळेचा काटा होता भीतीचा. कारण गोष्टच अशी होती, माझ्या बाजूलाच एक छोटीशी मोरी होती. मोरी म्हणजे जे छोटंसं बाथरूम असतं बघा, त्या शेजारच्या बाथरूममध्ये तोच खालचा म्हातारा बसलेला होता. मला थोडं विचित्र वाटलं आणि मी घाबरूनच उभा राहिलो आणि रूमचे सर्व लाईट्स लावले. तो म्हातारा त्या बाथरूममध्ये बसून एकटक माझ्याकडेच पाहत होता. आता मात्र मला चांगलीच भीती वाटली. मी म्हणालो, काय करताय तुम्ही इथं, ते एवढं रात्रीचं? तो म्हातारा मात्र विक्षिप्तपणे हसला. त्याच्या तोंडातून क्लिक क्लिक असा विचित्र आवाज येत होता. त्याचं रूपही आता थोडं काहीतरी बदलल्यासारखं जाणवत होतं. पण खरा झटका तर तेव्हा बसला जेव्हा मी माझ्या दुसऱ्या बाजूला पाहिलं. कारण पलंगाच्या पायथ्याशी अगदी माझ्या दुसऱ्या बाजूला तीच ती सुंदर तरुणी उभी होती. पण आता मात्र तिचं रूप पूर्णपणे बदललेलं होतं. रूप बदललेलं म्हणजे तिचं ते मगाशीचं सौंदर्य आता कुठेतरी हरवल्यासारखं जाणवत होतं. तिने पूर्ण केस मोकळे सोडलेले, अंगावर तीच पांढरी साडी, पण आता ती साडी पूर्णपणे मळालेली आणि तिच्यावर काहीतरी काळसर डागही होते. मला काही क्षण काहीच कळालं नाही, पण थोड्याच वेळात माझ्या सर्व प्रकार लक्षात आला. कारण ती बाई चक्क जमिनीपासून 2 फूट उंच होती. म्हणजेच जमिनीपासून 2 फूट उंच उभी होती आणि तिच्या पायाखाली काहीही नव्हतं. आता मला कळालं की आपण काहीतरी विचित्र प्रकारात गुंतलो आहे. हे माझं स्वप्न तर नाही ना, हे चेक करण्यासाठी मी स्वतःला जोरात चिमटा काढला. पण मला कळालं की हे माझं काही स्वप्न नाही, तर ही हकीकत आहे आणि या हकीकतीचा आता मला सामना करावा लागणार आहे. ती बाई आणि तो म्हातारा दोघेही विचित्रपणे हसायला लागले. तो म्हातारा त्या मोरीतून उठला आणि पुढे येतच त्या बाईला म्हणाला, चल आजची शिकार तू कर. त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर पुन्हा काटे आले. मला काही कळालंच नाही. शिकार? कसले शिकार? हे लोक काय माझी शिकार करताय की काय आज? त्या नुसत्या विचारानेच माझं जणू रक्तच गोठलं. ती बाई पुढे आली आणि मोठमोठ्याने हसत हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागली. मी मोठ्यानं घाबरलो आणि पलंगाच्या मागच्या बाजूला सरकलो. तेवढ्यातच तो म्हातारा 2-3 पावले पुढे आला आणि मला म्हणाला, पाहुणं, बरं झालं तुम्ही आलात. लय दिवस झाले इकडं कोणी बी फिरकलं नाही बघा. आज लय दिवसांनी आमची भूक पूर्ण होणार आहे. त्याचं ते बोलणं ऐकून आता माझ्या सर्व प्रकार लक्षात आला होता की आज काही माझं खरं नाही. बहुतेक हीच माझी शेवटची रात्र ठरणार असं मला वाटत होतं. त्या बाईचं रूपही आता आणखीनच विद्रूप आणि भयानक होऊ लागलं. ती जशी जशी माझ्या जवळ येत होती तसं तसं माझं काळीज जोरजोरात धडधडत होतं. आता तर असं वाटत होतं की माझं काळीज छाती फाडून बाहेर येते की काय. मी मोठ्यानं ओरडलो, पण माझा आवाज मात्र
अगदी घशातच अडकून राहिला, अजिबातच बाहेर पडला नाही. मी मनोमन देवाचा धावा करीत होतो, पण ते दोघंही अजिबातच थांबायचं नावच घेत नव्हते. तेवढ्यातच माझ्या लक्षात आलं की काल मी जेव्हा रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा मी तिथला थोडासा अंगारा आणि हातात बांधायचा धागाही सोबत आणला होता. कसंबसं देवाच्या आशेने मी झटकन बॅगमध्ये हात घातला आणि तो धागा आणि तो अंगाराही बाहेर काढला. मी घट्ट डोळे मिटली आणि मनोमन देवाचा धावा करीत होतो. थोड्याच वेळात मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणीही दिसलं नाही. मला आता नेमकं कळत नव्हतं की मी जे पाहिलं ते खरोखर सत्य होतं की तो फक्त माझा भास होता. पण आता मात्र मला इथे थांबणे शक्य नव्हते, कारण मला खूपच भीती वाटली होती. आणि मनोमन मला असं वाटत होतं की जरी हा माझा भास असला तरी इथे राहणे खूपच धोक्याचे आहे, असं माझं मन मला सांगत होतं. त्यामुळं मी लगेच उठलो, माझी बॅग घेतली आणि लगेच खोलीतून बाहेर आलो. मी 2-3 सीड्या उतरलो असेल आणि तेवढ्यातच खाली जो मला प्रकार दिसला तो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो म्हातारा आणि ती बाई आता खाली उभे राहून मोठमोठ्याने हसत होते आणि त्यांच्या समोरच एक भली मोठी शेकोटी भेटत होती. त्या शेकोटीवर काहीतरी लटकत होतं. मी जरा खाली गेलो आणि ते निरखून पाहिलं तर ते माणसाची मुंडके होते. हो, ते होते माणसाचे शिर, जे उलटे लटकवलेले होते. आणि तो म्हातारा आणि ती बाई ते दोघंही बहुतेक त्यांना भाजत होते. ते पाहून तर मी खूपच घाबरलो आणि कसाबसा तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यातच त्या दोघांचीही नजर माझ्याकडे गेली आणि ते दोघेही एकदम खवताळून उठले. त्या बाईनं एकदम जोराची माझ्या अंगावर झेप घेतली, पण माझ्या हातात देवीचा अंगारा होता आणि प्रसाद आणि तो धागाही होता. त्याच्यामुळं ती माझ्यापासून जवळपास 2 हात अंतरावरच थांबली आणि मोठ्यानं ओरडली. तो म्हातारा म्हणाला, याला जाऊ देऊ नको, हाच आपला शेवटचा शिकार आहे. असं बी आपल्याकडचं रक्त संपलंय आणि जे आपल्याकडे उरलं होतं ते पण तू यालाच पाजून दिलंस. आता मात्र मला कळालं होतं की त्या बाईने मगाशी जे मला दिलं होतं ते कोणतं सूप नसून ते कोणाचं तरी रक्त होतं. मला आता एकदम उलटीसारखं झालं, पण मी कशीबशी हिंमत एकवटली आणि जोरात दरवाजावर लाथ मारली. तो दरवाजा उघडला. मी जीवाच्या आकांतानं तिथून लगोलग पळ काढला. थोडंसं पुढे गेलो आणि तिरक्या नजरेनं मागं पाहिलं तर तो मागचा झोका आता जोरजोराने हलत होता. ती बाई आणि तो म्हातारा दोघंही उंबऱ्यापाशी उभे होते आणि मोठमोठ्यानं ओरडत होते, रात्रीचं कुठं जाऊ नकोस, परत ये, आम्ही तुला काहीही करणार नाही, फक्त थोडंसं रक्त दे. त्यांचं ते बोलणं ऐकूनच माझ्या अंगाचं पाणी पाणी होत होतं. मी कसाबसा गेटच्या बाहेर आलो, झटकन गाडीत बसलो आणि गाडीत चालू करून सुसाट वेगाने नाशिक हायवेने घरी निघालो. अगदी अर्ध्या पाऊण तासात मी बराच पुढे निघून आलो. ती गोष्ट मात्र माझ्या मनातून अजिबातच जात नव्हती. मला नेमकं कळत नव्हतं की आपल्यासोबत जे झालं ते नक्की होतं तरी काय. तेवढ्यातच समोर मला एक छोटासा धाबा दिसला. तो धाबा चालू होता. कोणाचा तरी आधार असेल म्हणून मी गाडीतून उतरलो आणि त्या धाब्यात धाव घेतली. तिथं जवळपास 4-5 माणसं होते, 1-2 वेटरही होते. माझं अंग अजूनही थरथरत होतं आणि माझं अंग संपूर्ण घामाने भिजलं होतं. अंगावर पांढरं शर्ट असल्याने अंगातला घाम एकदम बाहेरही दिसत होता. मी त्या धाब्यात जाताच तिथे लोक एकदम आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागले. त्यांनी मला बसवलं, थोडंसं प्यायला पाणी दिलं आणि मग शांतपणे धाब्याचा मालक माझ्या जवळ आला आणि माझ्या जवळ बसून म्हणाला, काय साहेब, काय झालं? ॲक्सिडेंट वगैरे करून आलात की काय तुम्ही? एवढे का घाबरलात? त्यावर मी थरथरत्या आवाजात त्याला म्हणालो, अहो काय सांगू, ॲक्सिडेंट वगैरे नाही, आज तर माझा जीव जाणार होता. ते सर्व माझ्या जवळ येऊन बसले आणि मला विचारू लागले की नक्की काय झालं. घडलेला सर्व प्रसंग मी एका दमातच त्यांना सांगून टाकला. त्यावर ते म्हणाले, अहो तुम्ही जे सांगताय ते अगदी खरं आहे. म्हणजेच इथून जवळपास 5-6 किलोमीटरच्या अंतरावर एक जुना वाडा होता. तिथे एक म्हातारा आणि त्याची सुनबाई राहत असत. त्यांचं संपूर्ण कुटुंब एकदा अपघातात वारलं होतं. उरले होते फक्त तो म्हातारा आणि त्याची सून. भरपूर दिवस त्यांच्या वाड्याकडे कोणी फिरकलंच नाही. त्यानंतर अनेक दिवस ते बाहेर न आल्यामुळं
आजूबाजूच्या गावकऱ्यांनी तिथे जाऊन चौकशी केली असता त्या दोघांचे मृतदेह तिथे आढळले होते. त्या मृतदेहांची स्थितीही खूपच वाईट होती. बघून गावकऱ्यांच्याही अंगाला घाम फुटला होता. पण तेव्हापासून असं म्हणतात की त्या वाड्याच्या तिथं अनेक लोकांना विचित्र अनुभव येतात. काही दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी तो वाडा पूर्णपणे जाळून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. पण तुम्ही म्हणताय की तुम्ही त्या वाड्यात गेले होतात. त्यांचं ते बोलणं ऐकून तर माझे जणू बोबडीच वळाले. मला नेमकं कळत नव्हतं की मी त्या पूर्ण वाड्यामध्ये गेलो होतो. दरवाजा वाजवला होता, तो झोका, ते सोफे, ते म्हातारा, ती बाई आणि तो रूम जिथे मी झोपलो होतो, सर्व काही खोटं होतं की माझा भास होता? माझ्या मनात आता असंख्य प्रश्न दाटले होते. पण ते प्रश्न त्या माणसांना विचारायचीही माझ्यात आता हिंमत उरलीच नव्हती. त्यानंतर मी थोडंसं जेवण केलं आणि पुन्हा नाशिक हायवेला लागलो. अगदी 4-4:30 वाजता मी लगेच घरी पोहोचलो. घरी येताच मी घडलेला सर्व प्रसंग आई आणि बाबांना सांगून टाकला. त्यावर आईने माझी नजर काढली, मला देवपाटातला अंगारा लावला आणि बाबा म्हणाले, अरे मी तर तुला 1000 वेळा सांगतो की रात्रीचा प्रवास टाळ, पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस. बघ, आज जर तिथून वेळेवर तू निघाला नसता तर तुझ्यासोबत काय झालं असतं. आई बाबांनी आणि मी देवीचे आभार मानले आणि तेव्हापासून मी असा कानाला खडाच लावला की काहीही झालं तरी मी रात्रीचा प्रवास करणारच नाही. मित्रहो, जेव्हा जेव्हा राजेश मला हा अनुभव सांगतो तेव्हा तेव्हा त्याच्या अंगावर सरसरून काटे येतात आणि त्याच्या अंगावर येणारे ते काटेच या अनुभवाची सत्यता दाखवून देतात. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच थरारक आणि सत्य अनुभव आणि अशा बऱ्याचशा भयकथा मी तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन. तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य अंगावर काटा आणणाऱ्या घटनेसह. धन्यवाद.